जय श्री स्वामी समर्थ. स्वतःला मेंटली स्ट्रॉंग करा. कसं ते सांगते. ते सांगण्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग असं करा की तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणीही हट केलं नाही पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण स्वतःलाच हट करतो. आपल्या इगोमुळे आपण स्वतः हट होतो. आपल्या अहंकारामुळे, आपल्या मीपणामुळे आपण स्वतःला हट करतो. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं तेव्हा अर्जुन मेंटली वीक झालेला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने 48 तासामध्ये अर्जुनाला मेंटली स्ट्रॉंग बनवलं. तो लढायलाच तयार नव्हता. तो खूप घाबरला होता. त्यावेळी श्रीकृष्णाने आपली युक्ती लढवून अर्जुनाला मेंटली स्ट्रॉंग बनवलं. तसंच आपणही स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. जसं आपण आपल्या चेहऱ्याची, शरीराची काळजी घेतो तसंच आपल्या मेंटॅलिटीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. समाज तुम्हाला काही बोलेल, तू असा आहेस, तू तसा आहेस, कधी कधी आपल्याला चुकीच्या गोष्टी करायला लावल, त्यावेळी आपण चुकीच्या गोष्टी करायची की नाही हे ठरवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनलं पाहिजे. त्यासाठी आपण आपली एक बाउंड्री तयार केली पाहिजे की आपण कुठं जायचं, काय करायचं, काय खायचं, कोणासोबत राहायचं, कुठं राहायचं, या सगळ्या गोष्टीची एक आपण बाउंड्री तयार केली पाहिजे. त्यावेळी आपल्यावर कोणीही कंट्रोल करू शकत नाही. कारण आपण आपली बाउंड्री अगोदरच तयार केलेली असते आणि आपण मेंटली स्ट्रॉंग असतो. त्यामुळे आपण कुणाच्या कंट्रोलमध्ये जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याग. आपण आयुष्यात त्याग केल्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकत नाही. मग ते व्यसन असो, त्या गोष्टीचा आपल्याला त्याग करावाच लागतो. बोलतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ही गोष्ट केल्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. एखादी चांगली गोष्ट करायची असेल, एखादी चांगली गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला त्याग हा करावाच लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे वेळेनुसार बदला. एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. काही काही लोकांचं असं असतं की मला हे जमणार नाही, मी हे नाही करू शकत, हे माझ्या हिशेबात नाही बसत, असं म्हणून नाही चालणार. तुम्हाला त्या वेळेनुसार तुम्हाला बदलावंच लागेल आणि ते करावंच लागेल आणि तुम्हाला हा संघर्ष करावाच लागेल. पुढं काहीतरी करायचं असेल, आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर संघर्ष हा केलाच पाहिजे. तरच येणाऱ्या प्रॉब्लेम पासून पळून जाण्यापेक्षा प्रॉब्लेमला फेस करा आणि प्रॉब्लेमशी लढा आणि प्रॉब्लेम मधून मार्ग काढा. चौथी गोष्ट म्हणजे वाईट वेळेसाठी तयार राहा. म्हणजेच काय, शेविंग करायला शिका. तुम्ही महिन्याकाठी जे काही कमवता त्याच्यात कमीत कमी 10% तरी शेविंग करायला शिका. म्हणजे ती तुमच्या वाईट काळात उपयोगी येईल. नंतर रडत बसून पश्चाताप करून काहीही फायदा नाही त्याचा. त्यासाठी आधीच तयार राहा, आधीच शेविंग करायला शिका, जेणेकरून तुमच्या ती वाईट काळात उपयोगी येईल. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. स्वतःला वेळ द्या, स्वतःमध्ये राहा. सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज करा. एक्सरसाइज झाल्यानंतर चांगला ब्रेकफास्ट करा. माइंड कंट्रोल राहतो. त्यामुळे आपण स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवू शकतो. या अशा मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या, त्या नक्की करा. बघा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग बनणार, नक्की बनणार.